मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढलाय का? त्यांना शी करताना त्रास होतोय, शी कडक होते. आय एम डॉक्टर सुचिता आणि आज आपण पाहणार आहोत कॉन्स्टिपेशनवरती काही नैसर्गिक उपाय तसेच काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आणि कॉन्स्टिपेशनची कारणे. So stay tuned with this video and subscribe this channel. मुलांमध्ये सध्या कॉन्स्टिपेशनची समस्या वाढत आहे कारण कमी पाणी पिले जाते. मुले दिवसभर खेळतात, धावत असतात आणि यामध्ये पाणी प्यायचं विसरून जातात. त्यामुळे शरीरामध्ये पाणी कमी पडते आणि त्यामुळे पोट साफ होण्यासाठी कठीण जाते. तसेच आजकालचं जंक फूड, पिझ्झा, बिस्किट, पाव हे सर्व पदार्थ आजकाल जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि यामध्ये फायबर कमी असते. ते फायबर कमी पडल्यामुळे शी होण्यास त्रास होतो. फायबर हा एक महत्त्वाचा घटक आहे जो शी मऊ ठेवतो आणि ती बाहेर टाकायला मदत करतो. शाळा लवकर असल्यामुळे मुले पोट न साफ करताच शाळेत जातात आणि त्यामुळे हळूहळू या सवयीचा त्यांच्या पचनावरती परिणाम होतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशनचे प्रमाण वाढते. तुमच्या मुलांमध्ये ही समस्या वाढू नये यासाठी तुम्ही काय करू शकता तर त्यांना भरपूर पाणी पिण्यासाठी प्रोत्साहन देणे, फळभाज्या खायला सांगणे आणि आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे, तसेच पोट साफ होण्यासाठी त्यांना वेळ देणे. Some natural remedies for your baby's constipation. Number 1 is 1 spoon of aloe vera juice daily, empty stomach in the morning. उपाय नंबर 2, अर्धा कप कोमट पाणी आणि त्यात अर्धा चमचा साजूक तूप हे झोपण्यापूर्वी घ्यायचं आहे. उपाय नंबर 3, आहारात दररोज एक केळी आणि ताजे फळ द्या. तसेच आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवणे आणि भरपूर पाणी प्यायला देणे. काही होमिओपॅथिक मेडिसिन फॉर कॉन्स्टिपेशन. नंबर 1 इज नक्सोमिका. नक्सोमिका 30. जर मुले खूप चिडचिड करताय, पोट साफ होत नाही आहे, पोटात गॅस होतोय आणि सतत चिडचिड करताय तर नक्सोमिका 30 हे औषध खूप चांगले काम करते. ब्रायोनिया 30. जर मुलांमध्ये खूप कडक शी होत असेल आणि शी करताना खूप त्रास होत असेल, पेन होत असेल तर ब्रायोनिया 30 ही मेडिसिन खूप चांगले काम करते. परंतु कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.